मुंबईमध्ये आजपासून प्रो गोविंदाच्या चौथ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे आणि तिकडची आपण थेट दृश्य बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रो गोविंदा पर्व 4 याचं उद्घाटन आता पार पडतंय। मुंबईमध्ये हा सोहळा सगळा पार पडतोय। आजपासून प्रो गोविंदांच्या चौथ्या पर्वाला ही सुरुवात होते। गोविंदांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। चौथा पर्व आहे आणि आजपासून या पर्वाला सुरुवात होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रो गोविंदा पर्व 4 याचं उद्घाटन पार पडतंय। मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नुकतंच या पर्वाचं उद्घाटन सोहळा देखील पार पडलेला आहे। यंदाचं हे चौथं पर्व आहे आणि मुंबईमध्ये आजपासून या पर्वाला सुरुवात झाली आहे। प्रो गोविंदा चौथ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। अतिशय दिमागदार असा हा सोहळा आता सुरू झालेला आहे। गोविंदांमध्ये प्रचंड उत्साह, कमालीचा उत्साह बघायला मिळतोय। बराच काळ आधीपासून या गोविंदांची तयारी सुरू असते आणि आजपासून या चौथ्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या पर्वाची सुरुवात झाली। माझे सहकारी उदय जाधव आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। उदय, आपण बघतो मोठ्या प्रमाणात गोविंदांमध्ये उत्साह असतो। आता चौथ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे। आपण ते बघतोय प्रो गोविंदाचं चौथं पर्व जे सुरू झालेलं आहे। आजपासून पुढील 3 दिवस हे पर्व सुरू राहणार आहे। महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गोविंदा पथक या प्रो गोविंदा मध्ये सहभागी झालेले आपण इथे थेट पाहतो की समोर आता 4 संघ आलेले आहेत। ते 4 संघ 5 स्तरला उभे करणं, 5 स्तर अतिशय वेगाने उभे करेल तो संघ जिंकणार आहे। आणि हे पाहण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता वडलीच्या NSCI डोम मध्ये आलेले आणि ते स्वतः या संपूर्ण प्रो गोविंदाचा एकूणच आपण पाहतोय की पाहणी करणार आहे। आम्ही समोर पाहतोय की 4 संघ जे आहेत ते एका पर्व एक उभे राहिलेले आहेत आणि अतिशय वेगाने सर जे आहेत मानवी मनोरे उभं करण्याचं त्यांचं कौशल्य जे ते पाहायला मिळते। संपूर्ण एक जल्लोष पाहायला मिळते। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र काळ्या बाजून सर्वांना प्रोत्साहन देतात। हा आपल्या मराठी मातीचा उत्सव जो आहे तो आता इथे सर्वांना पाहायला मिळतोय। जो आता मातीतला होता तो मॅट वरती आलेला आहे आणि मॅट वरून आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी एकंदरीत तयारी जी आहे प्रो गोविंदाच्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळतं। बरं उदय, कशा पद्धतीचे निकष असतात, कशा पद्धतीने स्पर्धा पूर्ण चालेल? आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांनी नोंदणी केलेली आहे। त्यामुळे दिवसभरामध्ये जवळपास 10 गोविंदा पथकांची एकूण स्पर्धा जी असणार आहे। एका वेळेला 4 संघ जे आहेत ते स्पर्धेमध्ये येतात आणि 4 गोविंदा पथक जे आहेत ते 5 स्तर मानवी मनोरे जे आहेत ते उभे करतील आणि 5 मानवी मनोरे जे संघ अतिशय वेगाने उभे करतील त्यांना विजेता जे आहे ते घोषित केलं जातं। आपण साधारणतः मुंबईमध्ये जेव्हा दहीहंडी पाहतो तर दहीहंडीमध्ये 8, 9, 10 थर जे आहे ते उभे केले जातात आणि हंडी फोडण्याची स्पर्धा जी आहे ती पाहायला मिळते। मात्र इथे सुरक्षा जी आहे तिला प्राधान्य दिले, त्यामुळे 5 थरांची जी आहे मानवी मनोरे असलेली एकूण गोविंदा जे आहे ते उभा केला जातो आणि ते करत असताना कुठल्याही प्रकारे सुरक्षेची एक हालचाल होणार नाही देखील काळजी घेतली जाते। कारण एक सुरक्षा दोर जो आहे तो सर्वात वरती चढणाऱ्या गोविंदाला देखील बांधला जातो आणि एकंदरीत एक शिस्तबद्ध पद्धतीने एक युनिटीने म्हणजे टीम वर्कच्या पद्धतीने गोविंदा जो आहे तो उभा केला जातो आणि जवळपास अतिशय वेगाने हा गोविंदा जो संघ उभा करेल त्याला विजेता घोषित केलं जातं। बरं उदय, या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित आहे? आपण इथे दृश्य पाहतोय बोर्डलीच्या NSCI मध्ये जिथे स्पर्धा सुरू आहे। प्रो गोविंदाचा चौथा पर्व सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः इथे उपस्थित आहे। संपूर्ण स्पर्धेचा ते आढावा घेतात आणि त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील आणि या संपूर्ण प्रो गोविंदा स्पर्धेचे ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते अध्यक्ष प्रवेश सरनाईक आहेत। त्याचबरोबर इतरही अनेक मान्यवर उपस्थित असलेला पाहायला मिळतंय। आपण NSCI डोम जो आहे तो फटकाच भरलेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतो आहे आणि एक रंगतदार स्पर्धा जी आहे ती अनुभवायला मिळते आहे। मुंबईच्या रस्त्यांवरती हा गोविंदा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला, मात्र आता त्याला मॅट वरती एक वेगळं स्वरूप जे आहे ते इथे पाहायला मिळतं। उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी